नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, 2025 ची सर्वात मोठी जाहिरात तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। ठाणे महानगरपालिकेअंतर्गत तब्बल 1773 पदांसाठी ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये गट क आणि गट ड ची जी पदे असणार आहेत ही सर्व पदे इथे तुम्हाला सरळ सेवेमार्फत भरली जाणार आहे। 2025 ची सर्वात मोठी जाहिरात तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे आणि या जाहिरातीमध्ये प्रत्येक संवर्गातील पदे भरून घेतली जात आहेत। जवळपास 68 वेगवेगळ्या संवर्गातील पदे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत। 65 संवर्गातील पदे। तर जाहिरात खूपच मोठी होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वैद्यकीय सेवेमधील जी पदे भरली जाणार आहेत ती पदे आपण इथे बघून घेणार आहोत। तर त्याच्यामध्ये बघा, आरोग्य सेवेमध्ये वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा अशी जी पदे आहेत ती आपण इथे पाहून घेणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा, व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधील 14व्या क्रमांकाचं जे पद आहे ते बघा, परिचारिकाचं हे पद आहे। जिद्द शाळामध्ये तुमची इथेही असणार आहे परिचारिका पद। यासाठी S13चा पगार भेटणार आहे, तो असणार आहे 35,400 पासून 1,12,400 रुपये एवढा पगार तुम्हाला इथे असणार आहे आणि याच्यासाठी 3 जागा इथे भरल्या जात आहे। त्याच्यानंतर 24 नंबरचं पद जर तुम्ही बघितला तर तुम्हाला इथे दिसेल नर्स, मिडवाईफ, परिचारिका किंवा स्टाफ नर्स असे हे पद आहे आणि या पदासाठी S13चा पगार तुम्हाला भेटणार आहे 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये असं पगाराचं तुम्हाला स्वरूप इथे पाहण्यासाठी भेटेल आणि याच्यामध्ये तुम्हाला 457 जागा विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स या पदाच्या पाहण्यासाठी भेटतील। या जाहिरातीमध्ये सर्वात जास्त जागा जर असतील तर स्टाफ नर्स या पदासाठी ते भरून घेतल्या जात आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर 457 जागा स्टाफ नर्स, मिडवाईफ, परिचारिका याच्यासाठी भरून घेतल्या जात आहेत आणि 14व्या क्रमांकाचं पण पद आहे जिथे परिचारिकाचं हे पद इथे भरलं जात आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखी एक पद इथे असणार आहे, ते आहे 55 क्रमांकाचं पद। जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला इथे दिसेल प्रसविकाचं हे पद असणार आहे। प्रसविका ANM विद्यार्थ्यांसाठी हे पद असणार आहे आणि या पदासाठी S6चा पगार तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे, तो आहे 19,900 पासून 63,200 रुपये आणि ते पण तुम्हाला 117 जागा विद्यार्थी मित्रांनो पाहण्यासाठी भेटणार आहे। जवळपास 600 जागा विद्यार्थी मित्रांनो या जाहिरातीतील फक्त तुम्हाला स्टाफ नर्स या पदाच्याच पाहण्यासाठी भेटणार आहेत। अशा एकूण 1773 जागा तुम्हाला या जाहिरातीमध्ये पाहण्यासाठी भेटणार आहेत। बाकीच्या जे जाहिरातीमध्ये तुम्हाला इथे पोस्टिंग दिसत आहेत या तुम्ही PDF मध्ये कशा प्रकारे असणार आहेत या सर्व गोष्टी नंतर पाहून घेऊ शकता। तर अशा प्रकारची जाहिरात इथे तुम्हाला प्रसिद्ध झालेली आहे। आता त्याच्यानंतर बघा, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेळापत्रक पण इथे सांगितलेला आहे, तो कशा प्रकारे पाहून घ्या। अर्ज सादर करण्यासाठी कालावधी जो असणार आहे 12 ऑगस्ट पासून अर्जाला सुरुवात होत आहे, म्हणजे आजपासून अर्जाला सुरुवात होत आहे आणि 2 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हा अर्ज इथे करू शकता। 2 सप्टेंबर शेवटची तारीख इथे असणार आहे। त्याच्यानंतर परीक्षेचं प्रवेशपत्र जे असणार आहे उपलब्ध होण्याचा दिनांक, आता परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर तुम्हाला तुमच्या ईमेलद्वारे किंवा SMS द्वारे तुम्हाला तुमचा हॉल तिकीट हे प्राप्त होऊन जाईल। त्याच्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणार ही सर्व माहिती, ऑनलाईन दिनांक असेल, प्रवेशपत्र, ही सर्व तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जातील। त्याच्यानंतर आता परीक्षा शुल्क किती असणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अमागास प्रवर्गासाठी म्हणजेच अनरिझर्व्ह कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये फीस तुम्हाला इथे लागत आहे आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये फीस तुम्हाला ही इथे परीक्षा शुल्क असणार आहे। आणि त्याच्यानंतर बघा, काही महत्त्वाच्या गोष्टी पण खाली इथे तुम्हाला सांगितलेल्या आहेत। माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहणार आहे। अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे भरायचे आहे। त्याच्यानंतर तुम्हाला उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये पदापेक्षा अधिक पदासाठी जर अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज तुम्हाला इथे भरावा लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला फीस पण वेगवेगळीच भरावी लागणार आहे। ही फीस जी असेल ही नॉन रिफंडेबल फीस असणार आहे।
त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत तसंच तपशील तसेच ऑनलाईन सर्व करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यात यावे. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक समानता, आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षा शुल्क सर्व भरणे, मार्गदर्शक सूचना तुम्हाला या सर्व ज्या गोष्टी असणार आहेत तुम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर पाहण्यासाठी भेटणार आहे. तर वेबसाईटला तुम्ही बघा www.thanecitygovernment.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचं आहे. तिथे तुम्हाला या सर्व गोष्टी पाहण्यासाठी भेटणार आहेत. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ते पाहण्यासाठी भेटून जातील. तर अशा प्रकारे जाहिरात तिथे प्रसिद्ध झालेली आहे. आजपासून अर्जाला सुरुवात होत आहे. 2 सप्टेंबर ही शेवटची तारीख असणार आहे. तर या तारखेमध्ये तुम्ही इथं हा अर्ज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जॉब कॉर्नरद्वारे आपण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे इथे परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म भरून देत असतो. तर ज्या विद्यार्थ्याला कोणाला व्यवस्थितपणे अर्ज जर भरून घ्यायचा असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही संपर्क करू शकता. आपण त्या विद्यार्थ्यांचे व्यवस्थितपणे अर्ज इथे भरून देत असतो. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा अशा प्रकारे जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. शेवटी मित्रांनो, जर तुम्हाला हा अर्ज इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ इथे आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा. तर चला तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.